यापुढे समर राजवाडे ह्या आपलं घरच्या आपल्या जागेवर मालकी हक्क दाखवणार नाही आहेत आणि जे काही झालं त्यासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तुम्हा सगळ्यांची माफी मागितलेली आहे. अर्थात माझा फार विश्वास नाही आहे या गोष्टीवर, पण ते जे काही बोलले ते मी तुम्हाला सांगितलं पाहिजे म्हणून मी आता तुम्हाला हे सांगते. मला तर हे खरंच वाटत नाहीये. अहो कसं वाटेल खरं? आपल्याला मागचा अनुभव वाईट आहे. आणि हे समर राजवाडे तर पहिल्यापासून त्रासच देत आहेत आपल्याला. या बिझनेसवाल्यांचा काही भरोसा नाहीये. आता हो म्हणतील आणि नंतर त्रास देतील, त्याचं काय? हो म्हणजे मलाही कळत नाहीये, पण हे जे काही बोललेत ते लेखी द्यायला तयार आहेत ते असं म्हणाले. तुला तरी खरं वाटतंय का स्वानंदी? त्यांना जर असं वागायचं होतं तर आधी त्यांनी नोटीसच कशाला पाठवली? नाही, तुमचा मुद्दा बरोबर आहे. खरं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला माफ करा. ती नोटीस पाठवून मी खूप मोठी चूक केली. पण आता ती नोटीस विसरून जा, कारण आनंद हे घ्या. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप त्रास झाला. त्याबद्दल मला तुम्ही सगळेजण माफ करा. मी मनापासून तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. जे काही आमच्याकडनं घडलं ते प्लीज विसरून जा आणि मोठ्या मनाने माझ्या बहिणीला तिच्या लग्नासाठी आशीर्वाद द्यायला या. स्वानंदी, बरे वाटतात हे समर राजवाडे. हे बरे आहेतच ते, पण फक्त त्यांच्या फॅमिलीच्या बाबतीत. म्हणजे त्यांचं त्यांच्या छोट्या बहिणीवर प्रचंड प्रेम आहे. तिच्यासाठी ते जग इकडचं तिकडे करू शकतात. पण हा जो काय खटाटोप चालू आहे, हा जो काय चांगुलपणा दाखवतायत ना आता, तो तिच्या प्रेमाखातर. मला सांग, जर खरंच त्यांना मनापासून करायचं असतं तर आधीच करून मोकळे नसते का झाले? आत्तापर्यंत कशाला थांबले असते? एक्सक्यूज मी, जरा येतं काही बोलायचं होतं. ऐकलं?